पारिजात मात्र फुलटॉस चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये झेल बांधून तंबूमध्ये परत जातोय. नक्कीच एक त्या ठिकाणी सुवर्ण संधी आणि मंगेशने पहिल्याच चेंडूवर विकेट संपादन केलेली आहे. सुजय मात्र यांच्याकडून 5,000 रुपयांचा रोख पारितोषिक आहे हॅट्रिक साठी. मंगेशसाठी एक जुना जनता अनुभवी असा हा खेळाडू गोलंदाज ज्याच्याकडे बराच मोठा अनुभव आहे. हा केवळ चेंडू सोडून दिला होता आणि फुलटॉस केला होता आणि असा असताना सुद्धा आदित्य मात्र यांच्याकडून हॅट्रिक साठी 1,000 रुपयांचा रोख पारितोषिक आलाय मंगेशसाठी. म्हणजे बक्षिसांचा ओघ जर पाहिला तर मंगेशकडे जास्त दिसतोय. बक्षिसांची खैरात होताना दिसते मंगेशसाठी. एक अनुभवी गोलंदाज अनुभवी खेळाडू आहे. गेली अनेक वर्ष 20-25 वर्ष क्रिकेटची अविरत सेवा करणारा अनुभवी खेळाडू. दरम्यान लगेच घ्या मित्रांनो, वेळ फारसा वाया घालवायचा नाहीये. आपल्याला वेळ वाचवायचा, फास्ट घ्यायचा आहे. जो काय असेल ते डिस्कस करायचं आहे. दोन्ही पंचांनी जो काय निर्णय असेल तो लगेच द्यायचा आहे. वेळ कसा वाचेल हे पाहायचंय आपण. लवकर लवकर घ्या मित्रांनो, वेळ वाचवायचा आपल्याला. आधीच वेळ वाया गेलेला आहे. जो का पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी पारिजात मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये झेल बांधून तमामध्ये परत जातोय. पहिला हादरा बसतोय टाकादेव मांडा पारिजात या संघाला. आता नवीन फलंदाज येतोय निमिष पारिजाची जागा भरून काढण्यासाठी. मंगेश मात्र काहीच 4-5 धावां त्या पावलांचा रणप आहे त्यांचा आणि पुढील चेंडू घेऊन येतोय आणि जोर कसरार लॉंग रनच्या वरून ठोकतोय. मेगा 6 सुपर 6 उतुंगा असा षटकार. षटकार येतोय निमिषच्या नावाला. आनंद मात्र होतो मांडवा गावाला. पुन्हा एकदा मंगेश मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा जोरकस प्रहार आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धावा आणखीन धावा करत जमा होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. एक गडी बाद 7 धावा. पहिल्या षटक प्रगती पथावर असताना मंगेश पुन्हा एकदा मारा करतोय. आता मात्र स्ट्राईकला येतोय. संकेत खेळण्यासाठी सज्ज होतोय. केवळ सोडून दिला चेंडू स्लोअर वन पद्धतीचा. दरम्यान फाईनच्या क्षेत्रामध्ये कट केलेला होता. एक धाव धापल करायला नक्कीच जमा होते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा. संकेत आणि निमिष असे नक्कीच एक अनुभवी फलंदाजांची जोडी. पुन्हा एकदा मंगेश मारा करतोय निमिषसाठी. पुन्हा एकदा जोरकस प्रहार स्ट्रेट ड्राईव्ह समोर येतोय उतुंगा असा षटकार. मेगा 6 सुपर 6 आकाशाला गवसणी घालणारा असा उंच पुरा षटकार ठोकतोय. अर्थातच निमेश जबरदस्त अशी फटकेबाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी. 14 या धावसंख्येवर खेळतोय. 2 षटकार निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचते 14. निमेश खेळतोय 13 या धावसंख्येवर 2 षटकारांची. मंगेश पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. चेंडू हवेत आणि हा यष्टीरक्षक मात्र झेल टिपतोय आणि निमेश मात्र झेल बांधून तंबूच्या आशयाला परत जाताना दिसतोय. काहीसा नाराज निराश नक्कीच असेल की बॅटच्या पट्ट्यामध्ये तो चेंडू आला नव्हता. ताकदीने पट्टा त्या ठिकाणी फटका जरूर मारला होता परंतु बॅटच्या पट्ट्यात न आल्यामुळे नक्कीच एक दुर्दैवीरित्या झेल बांधून तंबूमध्ये परत जातोय. ज्याने जबरदस्त अशी सुरुवात केली होती फटकेबाजीची. तमाम क्रिकेट रसिकांची मने जिंकली होती. चांगलं मनोरंजन करताना दिसत होता आणि तमाम क्रिकेट रसिक त्याच्या बॅटकडे नजरे लावून बसलेले होते. पण दरम्यान एक चुकीचा फटका खेळण्याच्या नादामध्ये झेल बांधून तंबूमध्ये परत जातोय. अशा प्रकारे दुसरा फलंदाज बाद होते. संघाची धावसंख्या मात्र 14 धावा. पहिल्या षटकामध्ये संजय 14 धावा आलेल्या आहेत परंतु 2 फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत. एकीकडे 14 धावसंख्या चांगली धावसंख्या आहे परंतु 2 फलंदाज बाद झालेले आहेत ही चांगली गोष्ट नाहीये. कारण विकेटवर राहणं आणि आपल्या हातात विकेट असणं खूप महत्वाचं आहे. आता मात्र पूर्णपणे संघाची धुरा सांभाळावी लागेल ती संकेतला.
आणि नवीन आलेला फलंदाज ऋषभ, नवीन गोलंदाज दरम्यान येतोय हिपेश मारा करतोय. कट केलेला आहे संकेतने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षण चेंडूवर येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा संकेतचा प्रयत्न, परंतु साथी फलंदाज मात्र तयार नव्हता. आता मात्र स्ट्राईकला येते ऋषभ. पंचांकडून गाडी घेतल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होईल. चांगली गोलंदाजी होताना दिसते. ते नक्कीच प्रतिस्पर्धी संघ सिद्धेश्वरी कोलगाव या संघाकडून. पॉइंट क्षेत्रामध्ये कट केलेला चेंडू डीप पॉइंट क्षेत्रामध्ये जाताना घोषित क्षेत्रामध्ये या ठिकाणी अक्षय पंच सक्षम असे पंच इशारा येतोय आमच्याकडे. एक धावेचा धावसंख्या 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. 2 गडी बाद 16 धावा. आता मात्र पूर्णपणे जबाबदारीने खेळावं लागेल. या दोन्ही फलंदाजांवर बरंच काय अवलंबून असेल. ते टाकादेवी पारिजात मांडवा या संघाचं. लोअर फुटास्पर्धा चेंडू कट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र नक्कीच धाव प्रकार अधिकच्या स्वरूपामध्ये वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना हा चालू सामना नक्कीच एक चांगला सामना तमाम क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. टाकादेवी मांडवा पारिजात विरुद्ध सिद्धेश्वरी कोळगाव या संघादरम्यान. संकेत स्ट्राईकला येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय दीपेश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी चांगले चेंडू टाकलेले आहेत दीपेशने. सेफल होण्याचा प्रयत्न होता संकेतचा आणि तितका चाणाक्ष गोलंदाज सुद्धा पुन्हा जातो गोलंदाजीसाठी. हे थोडंसं काही तंत्र असते फलंदाजाला थोडंसं गांगून सोडण्याचं. पुन्हा एकदा फुल चेंडू कट केलेला हा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू त्याने क्षेत्ररक्षण खराब होते आणि चेंडू जातोय. दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धावा येतात आणि संकेताने तयार होते आणि दुसरी धाव त्याने सहज पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 19 धावा. पुन्हा एकदा संकेत खेळण्यासाठी सज्ज होतोय. अनुभवी फलंदाज आहे. उचलणारा चेंडू भिरकावून देतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि पाहायचा आहे पंचांचा इशारा येतोय. दणदणीत खणखणीत चौकार. ज्या खऱ्या अर्थाने चौकाराची आवश्यकता होती तो चौकार आलेला आहे. नक्कीच एक चांगली गोष्ट असेल मांडवा या संघासाठी. संख्येच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. नक्कीच त्याच्या आत्मविश्वास आता मात्र वाढेल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर येणाऱ्या चेंडूंवर तो नक्कीच प्रहार करेल आणि धावांची गती वाढवेल. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय. जोरकस प्रहार आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा होते, परंतु एक धाव मात्र काही वाचू शकत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिली संजय तर जबरदस्त अशी दोन्ही फलंदाजांची आहे. संकेतची आणि त्याचा साथी फलंदाज ऋषभ याची सुद्धा जबरदस्त असे रनिंग बिटवीन द विकेट आहे. जिथे एक धाव आहे जिथे 2 धावा ते सहज धावून पूर्ण करतात. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 25 धावा. पाणी घेऊन जायचं आहे स्वयंसेवकाने आणि संकेत बसून पाणी प्यायचं मित्रा. धावसंख्या मात्र चांगला आकार घेतलेला आहे. एका चौकारनीशी आणि दुहेरी धावा 2 वेळा घेतलेल्या त्याच्यामुळे धावसंख्या नक्कीच वाढते. 25 धावा एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. प्रथम फलंदाजी करत असताना मांडवा या संघाची काहीशी दमछाक झालेली आहे, कारण बऱ्याच धावा त्याने धावून काढलेल्या आहेत संकेत आणि शोभने. आणि आता मात्र येणाऱ्या गोलंदाजांना विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे की कशा प्रकारचे आपण चेंडू टाकायचे आहेत, कोणतं तंत्र वापरायचं आहे, कोणत्या लेंथवर आपण चेंडू ठेवायचे आहेत जेणेकरून आपला धावा वाचवता येईल. आणि दुसरीकडे विचार करत असतील ऋषभ आणि संकेत की येणाऱ्या चेंडूंचा येणाऱ्या षटकांमध्ये कशा प्रकारे आपण सामना करायचा आणि जास्तीत जास्त किती धावा जमा करायच्या. 50च्या वर जर धावसंख्या केली तर नक्कीच एक दबाव टाकता येईल. हे असं माइंड सेट नक्कीच केलेला असेल ऋषभ आणि संकेतने. नवीन गोलंदाज दरम्यान येतोय निकेश. अतिशय परंतु पंच या चेंडूवर नाराज. अवांतर चेंडू येते. स्वैर धावपलकर जमा होते. अधिकच्या स्वरूपामध्ये धावसंख्या होती ती 26 धावा. 2 गडी बाद. पारिजात मात्र लवकर बाद झाला होता, त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात. पुन्हा एकदा उचलणारा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून. मेगा 6 सुपर 6
उत्तुंग असा षटकार, गगनभेदी आणि गगनचुंबी असा षटकार येतो. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. आदित्य मात्रे यांच्याकडून नितेश साठी जर क्लीन बोल्ड केला तर 200 रुपयांचा रोख पारितोषिक आलेला आहे. सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. ऋषभ खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि हा चेंडू मात्र सेकंड मॅन क्षेत्रामध्ये पडतोय. त्या ठिकाणी मला वाटतं एकच धावफलक आणखीन अधिकच्या स्वरूपामध्ये वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. अतिशय चांगली फलंदाजी करताना दिसतात संकेत आणि ऋषभ. जरी पारिजात सारखा एक जबरदस्त फलंदाज बाद झाला असला तरी चांगली आपली संघाची बाजू सांभाळलेली आहे दोघांनी. अतिशय सुरेख चेंडू, फसवा चेंडू होता नितेशचा. जबरदस्त असा कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. एक षटकार नक्कीच या आलेला आहे षटकामध्ये. त्यानंतर कमबॅक करणं हे नक्कीच प्रत्येक गोलंदाजाने विचार करायचा असतो. आपल्या संघासाठी धावा वाचवायच्या असतात. नामोरम नाराज व्हायचं नसतं. पुन्हा एकदा ऋषभ खेळण्यासाठी सज्ज होतोय. कट केलेल्या पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव त्या ठिकाणी नक्कीच पूर्ण केली जाते. धावसंख्या होती ती 34 धावा. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल आतापर्यंत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रथम फलंदाजी करताना ताकदे मांडवा पारिजात या संघाने. पारिजात मात्र लगेच 0 धावसंख्येवर बाद झाला होता. त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांनी संकेत आणि ऋषभने जबरदस्त फटकेबाजी केलेली आहे. नितेश पुन्हा एकदा मारा करतोय. लोड फुलटा चेंडू होता. भिरकावून देण्याची नामी संधी होती. जर पुढे जाऊन खेळला असता फ्रंट फुटला तर नक्कीच एक चेंडू भिरकावून देता आला असा संकेतला. एक चेंडू निर्धाव जातोय. चांगलं कमबॅक करतोय नितेश आपल्या संघासाठी. धावसंख्या मात्र स्थिर आहे 34 धावा. 2 गडी बाद. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना नितेश पुन्हा एकदा यावेळी जोर का ठोकतोय. चेंडू मात्र हवेत होता आणि त्या ठिकाणी झेल सुटतोय. संकेतला मला वाटतं त्या ठिकाणी जीवनदान मिळतोय. 2 धावा पूर्ण करतोय आणि ऋषभ मात्र तिसऱ्या धावासाठी तयार नव्हता. संकेतची रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त अशी आहे. वेगवान धावतोय तो विकेटच्या मधोमध आणि धावसंख्या मात्र 2 ने वाढते. धावसंख्या होती 36 धावा. बाराच्या सरासरीने या धावा जमा केलेल्या आपल्या संघासाठी गोलंदाजांना विचार करायला भाग पाडलाय. दोन्ही फलंदाजांनी जबरदस्त फटकेबाजी केली आहे. एकेरी दुहेरी धावा आणि मध्ये चौकार षटकार. अशा प्रकारची फलंदाजी फार कमी पाहायला मिळते आणि अशाच प्रकारची फलंदाजी नेहमी करायची असते. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार येत नाही. एकेरी दुहेरी धावावर आपण धावफलक नेहमीच हलता ठेवायचा असतो जेणेकरून आपली धावसंख्येचा वेग वाढतो आणि धावसंख्येचा आकार वाढतो. धावसंख्या जास्त मोठी होते. बरेच फलंदाज असे असतात की प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्या नादामध्ये मात्र जास्त निर्धाव चेंडू येत असतात. पाहायचा पहिल्या सत्रातील शेवटचा धावसंख्या मात्र 36 आणि हे पहिल्या सत्रातील शेवटचे षटक असेल. ऋषभ खेळण्यास सज्ज. फुलटा चेंडू पहिल्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. 1 धाव पूर्ण होते. संकेतची रनिंग बिटवीन द विकेट बघा किती जबरदस्त अशी आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. ऋषभ दुसरीकडे पाहिलं तर त्याची रनिंग बिटवीन द विकेट थोडी कमी आहे. नक्कीच मी संकेतचं कौतुक करेन. हा सलामीला आलेला फलंदाज नेहमीच प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळत असतो. दमछाक झालेली त्याची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होती ती 38 धावा. ऋषभ खेळण्यास सज्ज. जोरकस प्रहार आणि हा चेंडू रिजवण्याच्या क्षेत्रामध्ये पडतो. 1 धाव पूर्ण होते आणि संकेत बघा त्या ठिकाणी पोहोचलाय सुद्धा आणि आता ऋषभ येतोय. 3री धाव सुद्धा झाली असती आणि या धावचीची संधी या ठिकाणी नितेश या ठिकाणी पाहायचा आहे. पंचांचा इशारा येतोय. ऋषभ मात्र धावचीत होतोय कारण संकेत एकीकडे इतका वेगाने धावतोय. त्या तुलनेने ऋषभची धावगती अतिशय कमी आहे. त्याच्यामुळे तो पकडला गेला आणि धावचीत झाला. अन्यथा 3 धावा सहज झाल्या असत्या परंतु दोघांनी एकेरी दुहेरी धावा आणि बऱ्याच धावा गेलेल्या. 2 धावा त्यांनी बऱ्याच वेळा केलेल्या होत्या. त्याच्यामुळे नक्कीच ऋषभचे दमछाक झाले. तिसरा फलंदाज तमूच्या आश्रयाला परत जातोय. माघारी परत येतो. ऋषभ मात्र चांगलं योगदान ऋषभने आपल्या संघासाठी आमची धावसंख्या गणक आम्हाला सांगताना 14 या धावांचं जबरदस्त योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. नक्कीच त्यांच्या साथी फलंदाजांनी त्या टाळ्या वाजून त्याचं कौतुक करायला पाहिजे. अभिनंदन करायला पाहिजे. आणि संकेत मात्र एक बाजू जबरदस्त लावून ठेवलेली आहे.
धावसंख्या होती ती 40 धावा, कारण तिसरी धाव घेताना तो बाद झाला होता आणि तिसरा फलंदाज माघारी जातोय ऋषभच्या स्वरूपामध्ये. संकेत मात्र जबरदस्त फलंदाजी करताना दिसतोय. एका बाजूने स्ट्राईकला येतोय, नवीन फलंदाज दरम्यान येतोय जयेश. जोर कसबा करण्याचा प्रयत्न आणि आपल्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल मात्र सुटतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच केली होती, दूरवरून धावत येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. वास्तविक हा झेल एसटी रक्षकाला सहज घेता आला असता, कारण त्याला सरळ घ्यायचा होता आणि जवळपास त्याच्या होता, परंतु कोणताही कॉल नव्हता, अंडरस्टँडिंग नव्हती. अंडरस्टँडिंग आणि कॉल महत्वाचा आहे मित्रांनो. जे स्ट्राईकला येतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय. पुढील चेंडू जोर कस प्रहार आणि हा लांगांच्यावर उंच उंच पुरासा ठोकतोय. उत्तुंग जबरदस्त ब्युटिफुल हँडसम षटकार. मेगा 6 सुपर 6 देशच्या बॅट मधून येतोय. आल्या आल्या षटकारने आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या उंचावतोय 47 धावा. अतिशय चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. चांगला स्कोर उभा केलेला आहे. पुन्हा एकदा जयेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाही, झेल टिपला जातोय. जयेश मात्र एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये झेल बाद होऊन तमोमजा परत जातोय, माघारी परततोय आणि एकीकडे संकेत मात्र एका बाजूला ठाम उभा राहिलेल्या आपल्या संघासाठी की मी शेवटपर्यंत खेळत राहणार असा ठाम निर्णय केलेला आहे. माइंड पूर्णपणे सेट केलेला आहे. संकेतच्या धावांकडे जर आपण नजर टाकली, 13 धावसंख्येवर खेळतोय संकेत, कारण त्याने एकेरी दुहेरी धावा जास्त केल्या होत्या. नवीन फलंदाज यतीश खेळण्यासाठी सज्ज होतोय. त्याची फलंदाजीची जर स्टाईल पाहिली, शैली पाहिली तर वेगळी शैली आहे उभं राहण्याची. जशी आपल्याला करण वाघमारे याची ही स्टाईल आपल्याला पाहायला मिळते उभं राहण्याची, तशी स्टाईल आहे यतीशची. जोर कस मारण्याचा प्रयत्न फसतोय. यष्टीरक्षक मात्र आपली भूमिका चोख बजावतोय आणि यतीश त्या ठिकाणी नक्कीच अशा प्रकारे पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. 4 षटकांचा खेळ पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना नक्कीच टाकादेवी मांडवा पारिजात या संघाने धावा जमा केलेल्या आहेत. 47 धावा, याच्यामध्ये जबरदस्त योगदान ऋषभचं 14 आणि संकेतचं सलामीला आला होता आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला 13 धावा. या दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त अशी भागीदारी दोघांमध्ये झाली होती. जवळपास 25 धावांची भागीदारी दोघांनी केली होती आणि त्याच्यामुळे संघाची धावसंख्या 47 झाली. चला मित्रांनो, लाईनअप मध्ये या परत आणि लाईनअप मध्येच उतरायचं आहे. पारिजात, आपली जी शिस्त आहे ती आपण संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशाला दाखवायचं आहे की अलिबाग टेनिस क्रिकेटची काय शिस्त आहे, कशा प्रकारे खेळ खेळला जातो. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, अतिशय चांगल्या क्रिकेटमय वातावरणामध्ये नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये खेळ होतो. प्रत्येक ठिकाणी सामने भरवले जातात, सामने खेळले जातात, स्पर्धा भरवली जाते, स्पर्धा पार पाडली जाते. हे संपूर्ण देशाला नाही तर जगाला आपल्याला दाखवायचं आहे. अनेक देशांमध्ये हे लाईव्ह क्रिकेट पाहिलं जातं. अनेक ठिकाणी आज आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये लाईव्ह स्पर्धा आहेत. सर्वच गावांमध्ये लाईव्ह स्पर्धा आता व्हायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण लाईनअप मध्ये यायचं, लाईनअप मध्ये जायचं आहे आणि क्रिकेटला साजेशी अशी प्रत्येकाची ड्रेस कोड आहे. ट्रॅक, टी शर्ट, जबरदस्त शूज असे देखणे सर्व आमचे क्रिकेटर आहेत आणि देखणा खेळ करताना पाहायला मिळतो. मग ते क्षेत्ररक्षण असेल, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, असं सर्व क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी करताना आमचे सर्व खेळाडू दिसत आहेत. तर नक्कीच धावसंख्या मात्र 47 जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता असणार आहे या मकर संक्रांति जैसे 2025 साठी. जिंदगी में आप कभी गिरकर देखिए कोई उठाने नहीं आएगा. जिंदगी में आप कभी गिरकर देखिए कोई उठाने नहीं आएगा, लेकिन आप कभी जिंदगी में उड़कर देखिए, जिंदगी में कभी आप उड़कर देखिए, हर कोई आपको गिराने जरूर आएगा. त्याचबरोबर मी आपले घेतोय विश्रांती आणि घेऊन चालतोय. पुढील सत्राचा खेळ जोपर्यंत सुरू होतो त्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आमचे साथी समालोचक संजय मात्रे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. मकर संक्रांती चषक 2025 अमरदीप युवक मंडल यांच्या वतीने आयोजित आजची स्पर्धा 12 जानेवारी
या दिवसाला सुरू झालेला आहे। आज 12 जानेवारी म्हटल्यानंतर राजमाता जिजाऊंचा जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे। खूप महत्त्वाचा दिवस आणि अशा दिवसाला आपण क्रिकेटच्या मैदानावरती हा खेळ करतोय। त्या दोन्ही ज्याने आपल्या देशासाठी खूप मोठी मोलाची कामगिरी केली त्या राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना मानाचा मुजरा करून पुनश्च एकदा आपल्याला या दुपारच्या सत्रामध्ये मी घेऊन चलतो क्रीडांगणावरती। मकर संक्रांती चषक 2025 कुठेही जाऊ नका, पाहत रहा मकर संक्रांती चषक क्रीडांगण आपण बघतोय जे भोनाई क्रीडांगण आहे आणि त्या भोनाई क्रीडांगणावरती भोनाई मातेच्या आशीर्वादाखाली छत्रछायेमध्ये हे क्रीडांगण आपण बघतोय आणि अशा क्रीडांगणावरती जसे निसर्गाने पूर्णपणे वेढलेलं हे क्रीडांगण जिथे हिरवीगार गालीचा जो चहूबाजूला पाहायला मिळतो आणि अशा क्रीडांगणावरती इतिहास आहे। कित्येक मोठे मोठे नवी मुंबई, मुंबई, पनवेल यावरून अर्थात वेगवेगळ्या राज्यामधून क्रिकेटपटू या क्रीडांगणावरती खेळून गेलेत आणि त्या सर्वांना या क्रीडांगणाची संपूर्ण माहिती आहे आणि या क्रीडांगणावरती खेळण्याचा एक वेगळा अनुभव हा कित्येक मोठ्या क्रीडापटूंना आहे। असं हे इतिहासाने ज्यामध्ये आपण इतिहास जर पाहिला तर खूप मोठा आहे। गेले कित्येक वर्ष म्हणजे साधारणतः 45 ते 46 47 वर्ष सुद्धा झाली असतील या स्पर्धेला। असं मकर संक्रांती चषक ज्याची व्याप्ती खूप मोठी आहे, ज्याचं मंडळ जर बघितलं तर 1977 साली या मंडळाची स्थापना झाली होती। मला साधारणतः आठवतोय म्हणजे माझ्या माहितीनुसार 1977 रोजी या मंडळाची स्थापना झाली होती। त्या दरम्यान आपण जाऊया क्रीडांगणावरती। शैलेश रमेश मात्रे याच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त झन्नाटेदार षटकार। 48 धावांचं आव्हान आहे। बघा मागच्या सामन्यापासून जर आपण बघितलं तर या मॅच मध्ये उच्चांक धावसंख्या झाले आणि या उच्चांक धावसंख्येचा पाठलाग करताना सुद्धा जशाच तसं उत्तर दिलं जातोय। शैलेश मात्रेच्या बॅट मधून निघालेला आपल्या होम पिच वरचा हा षटकार एक टाळ्यांचं गजर करून जातोय। ज्यांच्या पाठीमागे जे पाठीराखे आहेत, सपोर्टर आहेत, त्यांनी टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट केलाय आणि या षटकाराचं स्वागत केलेलं आहे। आपल्या होम पिच वरती एक दादागिरी आता मात्र दाखवण्यासाठी सज्ज होतोय तो शैलेश रमेश मात्रे। प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। आदित्य मात्रे अर्थात या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आलेलं आहे। सी समर्थ ट्रान्सपोर्ट चे मालक सन्मान्य आदित्य मात्रे यांच्याकडून हे पारितोषिक आहे। प्रत्येक षटकारासाठी 200 आणि षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि मंगेश याच्यासाठी सुजय मात्रे याच्याकडून षटकाराच्या हॅट्रिक साठी 5000 रुपये असं हे पारितोषिकांची खैरात या कोलगाव नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। सुजय मात्रे हे मगाचपासून मंगेशवरती अगदी खुश आहेत आणि त्यांनी हे पारितोषिक घोषित केलेलं आहे। यावेळेला चांगला फटका आहे, गॅप आहे। जोपर्यंत संकेत किल्लेकर चेंडूवरती येतोय, फिल्डिंग करतोय, तोपर्यंत यावेळेला आपण बघतोय शैलेश रमेश मात्रे याच्या बॅट मधून आणखीन एक धाव येतोय। धावफलकावरती धावा येतात। या ठिकाणी राजेश आम्हाला कळवतात ऑफलाईन स्कोरर म्हणून आमच्या बरोबर आहेत राजेश तले। दरवर्षी प्रमाणे 8 धावा धावफलकावरती लागल्यात। चेंडू थोडासा स्लोवर वन ऑफ कटर टाकला होता। अत्यंत सुंदर चेंडू, त्याला अर्थात खेळायचा होता। प्रथमतः विचार केला होता की ऑफ साइडच्या दिशेला मोठा स्ट्रोक खेळता येईल, परंतु
चेंडूची गती बघितली, गतीनंतर त्याचा कटपणा बघितला, जो वळतोय बघितला आणि अशा वेळेला थोडासा सेफ झोन मध्ये टाकला. चेंडू हवेत नक्की होता, परंतु निर्मनुष्य क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळला गेला. तो फलंदाज आपण बघतोय निकेश आणि सलामीर जो फलंदाज शैलेश मात्रे ही जोडी मैदानात आहे. सुंदर सुरुवात होते पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत धावा आल्या त्या 9 धावा. प्रतिषटक 12 धावांच्या सरासरीने वाटचाल करायच्या. आडव्या बॅटने खेळलाय, चेंडूवरती क्षेत्ररक्षक बघा, अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण आणि तेवढाच लाजबाब थ्रो येतोय. कारण इथलं जे भौगोलिक परिस्थिती ग्राउंडची बघितली, आउटफील्ड जर बघितलं तर अगदी उताराच आहे. जे कुठेही म्हणजे अलिबाग तालुक्याच्या कुठल्याच मैदानावरती अशा प्रकारचं ग्राउंड नसेल आणि त्यावरती कस लागतो. अक्षरशः क्षेत्ररक्षकाचा एवढा कस लागतो की इथे एखादा चेंडू चौकार जात असेल तो मग एका धावेसाठी सुद्धा जात असतो किंवा त्या चेंडूवरती रनआउटची विकेट सुद्धा मिळू शकतो. अशा प्रकारची भौगोलिक परिस्थिती असणारं हे जय भोनाई क्रीडांगण आणि त्यावरची ही मकर संक्रांती चषक आपण पाहत आहात. षटक नंबर पहिल्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या म्हणजेच 10 धावा. प्रतिषटक 12 धावांच्या धावगतीने धावांची आवश्यकता होती यजमान संघाला, अर्थात होम पिचवरती. आणि त्यामध्ये 2 धावा जरी कमी पडल्यात परंतु नवीन चेंडू होता. नवीन चेंडूवरती या धावा जरी कमी असल्या तरी चालू शकतील. मात्र आता 18 चेंडूमध्ये सामना जिंकायला पाहिजे, त्या म्हणजे 38 धावांची गरज. 18 चेंडू 38 धावा जर विचार केला तर धावा ह्या खूप जास्त आहेत. जवळजवळ 20 धावा या जास्त आहेत आणि जास्तीच्या धावा या ठिकाणी चेस करायचे आहेत यजमान संघाला. अर्थात याच गावचा संघ आहे आणि म्हणून यजमान म्हणतोय. अर्थात हे अमरदीप कोलगाव संघाचं यजमान पद आहे आज. गोलंदाजी मार्कवरती जयेश गोलंदाज येतोय. पहिला चेंडू सोडून दिलाय, लेफ्ट केलेला आहे आणि त्यावेळेस विकेट किपर पारिजात मात्रेच्या हातात चेंडू जातोय. कुठलीही धाव येत नाही, चेंडू डॉट गेलाय. जयेश तेज तर्रार गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय शैलेश मात्रेने. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेला जातोय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय. तोपर्यंत 1 धाव अजून मिळेल. धावफलकावरती 11 धावा लागल्यात. मोठ्या धावांचा चेस करायचा आहे, पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत स्कोर जर बघितला तर पहिल्या मॅच मध्ये धावा कमी होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये आणखी कमी आणि त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये ह्या 22 धावा होत्या. आडव्या बॅटने खेळला यावेळेला, परंतु नशिबाची साथ बघा. चेंडू पडल्यानंतर असं वाटत होतं की हा चौकार जाऊ शकतोय, परंतु त्याच वेळेला चेंडू हातात येतोय. ही खासियत आहे या क्रीडांगणावरती. क्षेत्ररक्षण करणारा जो क्षेत्ररक्षक आहे त्यासाठी आपण पारितोषिक देतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, चौकार किंग, षटकार किंग, फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर अशी भरपूर पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवलीत. इथे झेल घेतलाय, अत्यंत सुंदर झेल. शैलेश रमेश मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. तारीफ करावी लागेल या क्षेत्ररक्षकाची. त्याने ग्राउंड फील्डिंग चांगली केली आणि तदनंतर जे हवेतलं क्षेत्ररक्षण बघितलं आणि ते सुद्धा अत्यंत चांगलं झालं आणि त्यामुळे पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू हा दुसऱ्या षटकामध्ये प्राप्त होतोय तो मांडवा संघाला. नाव काय त्याचं? यतीश मात्रे हा क्षेत्ररक्षण आपण बघितला, अत्यंत सुंदर फिल्डिंग करतोय. नवीन फलंदाज येतोय दीपेश मात्रे, नवीन फलंदाज. आडव्या बॅटने केलेला कार्पेटने चेंडू जातोय. मात्र एकेरी धाव मिळेल या चेंडूवरती. काऊ कॉर्नरच्या दिशेला 1 धाव अजून मिळेल आणि एका धावेने आता मात्र 12 धावा 13 धावा धावफलकावरती लागतात. दुसरं षटक प्रगती पदावरती, 13 धावा धावफलकावरती. जयेशची गोलंदाजी आपण इकडे बघतोय. ज्या गोलंदाजाने आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू टाकलेत आणि 1 विकेट घेतले. हे कमबॅक करणारं षटक आहे, कुशल षटक आहे आणि त्या षटकामध्ये इथे फलंदाजाला रोख लावलेला आहे. धावांसाठी झगडावा लागतोय. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत, विकेट किपरच्या हातात, पारिजात मात्रेच्या हातात आणि आणखीन एक फलंदाज जो सलामीर होता तो मात्र माघारी परतलाय.
आता मात्र बॅकफूट वरती जातोय सिद्धेश्वरी कोलगाव हा संघ. बॅकफूट वरती 2 षटक संपले. जयेश कोहलीनी या ठिकाणी षटक टाकलं, अत्यंत भेदक षटक, आणि या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्यात त्या म्हणजेच 3 धावा आणि 2 विकेट. लाजवाब, तारीफ करावी तेवढी कमी असणार आहे. जयेशची वेगवान गोलंदाजी आणि होम पिच वरती प्रतिस्पर्धी संघाला या दुसऱ्या षटकामध्ये रोखलं गेलंय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 13 पाहिली, 2 विकेट असं स्वरूप या षटकामधलं बघितलं. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. संकेत किलेकर वेगवान गोलंदाज मांडवा एंड कडून गोलंदाजी करतोय. लोअर फुलटा चेंडू स्टेट बॅटने केलाय, मात्र फॉलो थ्रू मध्ये अडवलाय संकेतने. आणि अजून आणखीन एक चेंडू या वेळेला निर्धाव जातोय. बघा काय जबरदस्त गोलंदाजी या टाकादी मांडवा संघाची आपल्याला बघायला मिळतोय. आपण पाहतो मैदानात आलेला खेळाडूची ओळख नक्की आपल्याला करावी लागेल. मी कुठल्याही मैदानावरती ती ओळख करून देत असतो. जो फलंदाज नॉस्टँक वरती बघतो, शुभम जयेंद्र मात्रे, हिंद केसरी, कुस्तीमध्ये हिंद केसरी हे पारितोषिक ज्याच्या नावावरती आहे असा हिंद केसरी हा खेळाडू मैदानात आपल्याला बघायला मिळतोय. शुभम जयेंद्र मात्रे. काय दिला? वाईट चेंडू दिलाय. बघा 1 बाउन्स सुद्धा दिलेला आहे पंचांनी. 1 बाउन्स प्लस वाईट अशा प्रकारे असणार आहे हा चेंडू. त्यामुळे या ठिकाणी संकेतला मात्र पुढचा चेंडू का एक जबाबदार पूर्ण चेंडू टाकावा लागेल. बघा या स्पर्धेला आम्ही बाहेरचे पंच मागवलेले आहेत. ही स्पर्धा अगदी योग्य रीतीने पार पडावी, म्हणजे कुठलाही निर्णय एका संघाच्या बाजूला जाऊ नये ही पूर्णपणे काळजी घेतली. युट्यूबचं माध्यम, पंच, तटस्थ आणि संपूर्ण काही एक वेगळ्या दर्जाचं क्रिकेट आम्ही या ठिकाणी खेळवण्याचा प्रयत्न अमरदीप युवक मंडळ करत आहे. आणि त्यामध्ये पंचांचा जो निर्णय असेल त्यामध्ये अंतिम निर्णय असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. अत्यंत चांगली स्पर्धा ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून, कौस्तुभजी यांच्या माध्यमातून या संपूर्ण 185 देशामध्ये ही पाहिली जाऊ शकते. म्हणजे आपला एखादा व्यक्ती जर 85 देशामधून कुठेही असेल तर ती स्पर्धा पाहू शकतो, अशी व्यवस्था मकर संक्रांती चषक या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. शुभम मात्रेने हा मारलेला फटका आपण बघितला, अत्यंत चांगला. दोन्ही संघाकडे 2 कुस्तीपटू आहेत. बघा एकाकडे निमिष खरत आहे तर दुसऱ्या बाजूला शुभम मात्रे. हे कुस्ती क्षेत्रामधलं खूप मोठं योगदान या दोन्ही खेळाडूंनी दिलेलं आहे. म्हणून मी दोघांची तारीफ करेन, कारण मी कुठल्याही क्रीडांगणावरती गेल्यानंतर या खेळाडूंना पाहिल्यानंतर त्याची ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करत असतो. अत्यंत सुंदर चेंडू शॉर्ट ऑफ बाउन्सर होता. चेंडूवरती कुठलाही फटका येत नाही आहे. हिंद केसरी ही स्पर्धा बैलगाडी शर्यत सुद्धा हिंद केसरी क्रीडांगणावरती आताच 28 तारखेला जानेवारीच्या बैलगाडा शर्यत आवाज बंदर येथे हिंद केसरी ही स्पर्धा आहे. तर त्या स्पर्धेचा आनंद सुद्धा आपण घ्यायचा आहे. चेंडू वाईड येतोय, पंचाने हा चेंडू वाईड दर्शवलाय. ऑफलाईनच्या खूपच बाहेरून हा चेंडू वाईडच्या दिशेला गेलाय आणि त्यामुळे अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. गावदेवी झिराड संघनायक आपण इथे येऊन थांबायचंय. गावदेवी झिराड कुठेही विलंब न करता आपल्याला टॉस करायचा या पुढच्या मॅचचा, कारण या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याला लगेच खेळायचा आहे, कुठलीही विश्रांती नसणार आहे. त्यामुळे गावदेवी झिराड आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. संकेत किलेकर शॉर्ट पिच चेंडू होता, स्टेट येतोय. अजून एक चेंडू डॉट टाकलाय संकेत किलेकरने आणि या सामन्यामध्ये वरचढ झालेला आहे तो मांडवा संघ. बघा उत्तम गोलंदाजी घरच्या पिच वरती, होम पिच वरती पराजयाच्या अक्षरशः शाळेत गावदेवी झिराड संघनायक कृपया इथे हवेत खेळलाय. चेंडू मात्र निर्मनुष्य क्षेत्रामध्ये, खाली क्षेत्रामध्ये, नो मॅन लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. इथे बघा कसा चेंडू घरघडत या ठिकाणी आलेला आहे. जिथे 2 धावा तरी येतील. 18 धावा झाल्यात. सामना जिंकायला पाहिजे होत्या 48 धावाची गरज, म्हणजे अजून सुद्धा 30 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 30 धावा
म्हणजे 5 षटकार. शुभम जयेंद्र मात्रे या खेळाडूंनी जर इतिहास घडवला या 6 चेंडूवरती तर एक इतिहासामध्ये क्रिकेटची सुद्धा नोंद होऊ शकतो. हिंद केसरी शुभम जयेंद्र मात्रे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता, थोडासा आतमध्ये आणलाय, ऑफ कटर चेंडू टाकला होता पारिजात मात्रेने. या चेंडूवरती कुठली धाव येत नाहीये. चेंडू डॉट गेलाय. 5 चेंडू आणि 5 षटकार. आता मात्र संघाला विजय मिळू देऊ शकतात. फटका जरूर खेळलाय, मात्र इथे सुद्धा ऑफ ब्रेक होता. चेंडूवरती धाव कुठली घेतली जात नाहीये. पूर्णपणे शस्त्र मॅन केले ते या ठिकाणी सिद्धेश्वरी कोलगाव संघाने. त्यामुळे आता मात्र पूर्णपणे पराजयाच्या छायेमध्ये आहे. फटका जरूर आलाय काऊ कॉर्नरच्या दिशेला. मात्र बघा, मी मगाशीच म्हटलं होतं षटकार जाणारा असा वाटत होता. चेंडू चौकार जाईल, परंतु इथे कुठलीही धाव नाहीये. फक्त प्रॅक्टिस करता येईल या पुढच्या काही चेंडूवरती. सुंदर गोलंदाजी, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, अशा पद्धतीची ही गोलंदाजी नवीन अस्त्र या वेळेला मात्र पारिजात मात्रेने आत्मसात केलाय. सुरुवात फास्टर वनने केली, मात्र या वेळेला कटर गेंदबाजी करतोय. हा थोडासा फ्लायटेड टाकला होता, फ्लायटेड चेंडू होता आणि त्यावरती थोडा चेंडूची गती काढून घेतली होती. धाव एकही जरूर मिळेल, परंतु मोठ्या धावसंख्येने या आजच्या स्पर्धेमध्ये मकर संक्रांती चषकामध्ये पराजयाच्या छायेमध्ये दिसतोय तो म्हणजे सिद्धेश्वरी कोलगाव संघ. सामना संपलेला आहे. सामन्याचा विजय हा टाकादेवी मांडवा संघाकडे जातोय. अभिनंदन टाकादेवी स्पोर्ट मांडवा आणि सिद्धेश्वरी कोलगाव संघाचं कौतुक. पुढच्या स्पर्धेला आपण सिद्धेश्वरी कोलगाव संघाला शुभेच्छा देऊया. एक जबरदस्त कामगिरी मांडवा संघाची होतोय आणि टाकादेवी मांडवा आपला कॅप्टन पाठवायचा आहे. पारिजात या, पारिजात जाऊ नका, आपण या. आणि या मॅच मधून तर नो डाऊट या मॅच मधून मॅन ऑफ द मॅच राहतोय तो म्हणजे टाकादेवी स्पोर्ट मांडवा संघाचा जयेश कोहली. षटक टाकलं होतं, 2 विकेट आणि फलंदाजी करताना 7 धावा खेळल्या होत्या असा जयेश कोहली ठरतोय मॅन ऑफ द मॅच. दोन्ही कर्णधार उपस्थित झालेले आहेत आणि यावेळेला नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पारिजात मात्रे आणि या ठिकाणी अभय कवले हे गावदेवी आणि टाकादेवी स्पोर्ट या संघाचे दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाईल आणि त्या ठिकाणी पुढच्या मॅच मध्ये किती षटकार असतील हे सगळं विचार केला जाऊन हा दुसऱ्या फेरीचा मॅच सुरू होईल. अर्थात मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी सन्माननीय सुनीलजी मात्रे आपल्याला विनंती आहे, आपण नाणेफेक करण्यासाठी तिकडे जायचं आहे. आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. अर्थात जयेश या खेळाडूला आपण हा पुरस्कार देतोय. हे पुरस्कार जर बघितला तर मॅन ऑफ द मॅच हे चषक आहे ती कुमारी जास्विता मनोज मात्रे यांच्याकडून चषक आणि जी कॅप आहे ते सरस्वती नागू मात्रे यांच्या स्मरणार्थ श्री एकनाथ नागू मात्रे यांच्या